हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हम सब एक है। तांत्रिक वेतन, तांत्रिक वेतन, तांत्रिक वेतन अशी कशी देत नाही, कशी देत नाही। जय भीम, जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण आहोत भंडारा, जी हा भाताचा जिल्हा, भंडारा जिल्हा, आणि त्या भंडारा ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर आपण आहोत आणि माझ्या मागे जमलेली मंडळी आहेत, भूमी अभिलेख मोजमाप करणाऱ्या कर्मचारी आहेत। आपल्याला माहीतच आहे की आपल्याला घराचं मोजणी करो, शेतीची मोजणी असो या प्लॉटची मोजणी असो, याच कार्यालयामधून कर्मचारी येतात आणि आपला प्लॉट, कधीकधी आपण छोट्या छोट्याशा विधवर जागेसाठी झगडा करतो आहे आणि म्हणतो मग चलो कोर्ट में देख लेंगे तो फिर मोजणी कर लेंगे। तर जे आपण जे म्हणतो आहे की मोजणी करूनच आपण आपली जागा किती ठरवू, तर तेच हे मोजमाप करून देणारे कर्मचारी आहेत। आज हे रस्त्यावरती उतरलेत आपल्या काही मागण्या घेऊन। कारण एवढंच की जसं आपल्याला माहीत आहे की ठेकेदार काम करतो आम्ही ठेकेदाराचं, आणि मानधन बेसिक मिळतो आहे मिस्त्र्याचा, असंच हा यांच्यासोबत होत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात करा की सिव्हिल इंजिनियर BTech करतो आहे, सिव्हिल इंजिनियर करतो आहे, त्यानंतर आपल्याला कुणाला असं वाटतं की काय करताय, इंजिनियर आहे, कुठं आहे, भूमी अभिलेखमध्ये आहे, तर बापरे 40-50 हजार रुपये पगार असेल। पण हे सुद्धा सत्य नसून फक्त देखावा आहे। यांचा पगार फक्त 19,000 रुपये आहे। विचार करा की आज ठेकेदाराला 1,000 रुपये रोज आहे आणि यांचं किती। याच मागण्याला घेऊन आज हे रस्त्यावर उतरलेले आहेत, आंदोलन करत आहेत की ज्यांच्या बेसिक मागण्या ज्या नियमानुसार आहेत त्या यांना देण्यात याव्यात। महसूल मंत्र्यांनी महाराजस्व आता शिबिर चालू केलेले आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये राजस्व शिबिर चालू करण्यात येत आहे, ज्यामध्ये सातबाऱ्याचा असो, फेरफार असो, क्रिमिनलचं असो, अशा बरेच प्रकरण त्या ठिकाणी संपूर्णामध्ये येणार आहेत। परंतु हे कर्मचारी जर त्या ठिकाणी राहणार नाही तर या शिबिराचं काय आणि कशा पद्धतीनं शिबिर पूर्णपणे पूर्णत्वात येईल, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। आज या ठिकाणी तुमचं आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कृती समितीद्वारे आज जवळपास आम्ही 4 टप्प्यामध्ये आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। दिनांक 18 आणि 20 तारखेला काळी फीत लावून कार्यालयामध्ये काम करणे आणि मोजणी प्रकरण परत करणे, त्यानंतर 23 ते 27 सामूहिक रजा सर्व कर्मचाऱ्यांनी द्यायची होती, आणि 27 तारखेला जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे इथं मोर्चा होता संपूर्ण कर्मचाऱ्यांचा। त्यानंतर मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 2/3/2026 पासून आपल्याला बेमुदत काम बंद आंदोलन करायचे होतं, आणि त्या संदर्भाने आजच्या तारखेत तो मोर्चा आमचा तो आंदोलन सुरू आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानी हे आंदोलन सुरू आहे। काय प्रमुख मागण्या काय आहेत याच्यामध्ये? प्रमुख मागण्या म्हणजे आमची प्रमुख मागणी म्हणजे तांत्रिक वेतन। आज आमचा विभाग संपूर्णपणे तांत्रिक काम करत असून आम्हाला अतांत्रिक आणि लिपिक वर्गाचं वेतन दिलं जात आहे। आज जलसंपदा विभाग झाला, तुमचे कॅनल झाले, रस्ते झाले, हायवे झाले आणि बांधकाम झालं, सगळे जे काही न्यायालयीन कामं झाले, सगळे कामाची जे सुरुवात होते ती आमच्यापासून होते। आम्ही मेजरमेंट करतो, JMR बनवतो, त्याच्यानंतरच समोरच्या कामाला सुरुवात होते, आणि एवढे सगळे तांत्रिक कामं करूनसुद्धा आम्हाला लिपिक वर्गाचा आणि फार कमी मोबदला आणि वेतन दिले जात आहे। काय या संबंधाने तुमचे कार्यालयीन पत्रव्यवहार वगैरे कोणत्या सभाकडे झालेले आहेत आणि काय त्यांच्यावरती उत्तर आतापर्यंत तुम्हाला मिळालेले आहे? यापूर्वी आम्ही मागील मे महिन्यामध्ये, मागच्या वर्षी 2025मध्ये आम्ही आंदोलन केलेले होते। त्या आंदोलनामध्ये माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले, परंतु 150 दिवस संपून आज त्याच्यानंतरही 100 दिवस झालेले आहेत, परंतु मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपूर्ण कर्मचारी वर्गामध्ये नाराजी पसरली आणि त्या अंतर्गत आज आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। महिला कर्मचारी म्हणून तुम्ही भूमी अभिलेखला काम करत आहात, काय तुमचे काम आहेत भूमी अभिलेखामध्ये? मी रोहिणी भोगे आहे, उपाधीक्षक भूमी अभिलेख भंडारा इथे परिरक्षण भूमापक या पदावर कार्यरत आहे। आणि महिला कर्मचारी म्हणून आमचं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच आज आम्ही काम करत आहोत। उन्हाताणामध्ये महिला कर्मचारी असून आज आम्ही मोजणीचे काम पुरुषांच्या सोबतच करत आहोत, आणि जो त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे आज तांत्रिक काम, आता आज आम्हाला रोअरने मोजण्या काम दिलेल्या आहेत।
आणि सर्व काम तांत्रिकदृष्ट्या होत आहे, परंतु आम्हाला वेतन अतांत्रिकचं दिलं आहे. क्लरिकलच्या पोस्टवर आमचं S6 जे आहे त्यावर आमची पदभरती केल्या जातं भूकरमापक यांची. नंतर निमतानदार लेवलचे जे आहो आम्ही त्यांना S8 दिलं जातं. म्हणजे आज आमच्यासोबत जे काम आम्ही करत आहोत ते तांत्रिकदृष्ट्या त्यानुसार आम्हाला वेतन दिलं जात नाही. आमचा शासनाला हाच प्रश्न आहे की आमच्या ह्या मागण्या एवढ्या दिवसांपासून एवढ्या वर्ष झाले त्याच्यासाठी आम्ही झटत आहोत, त्यांना मान्य करायला एवढा कालावधी लागत आहे. 150 दिवसांचं कार्यक्रमाचं त्यांनी आम्हाला दिलेलं होतं, परंतु 150 दिवसांचा कालावधी होऊन सुद्धा त्यांनी आमची दखल घेतलेली नाही. याबाबत आमचा तीव्र असंतोष कर्मचाऱ्यांमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही संपात उतरले आहोत. आता बावनकुळे साहेबांनी महसूल सप्ताह राबवत आहेत, तर प्रत्येक तालुक्यानी आहे महसूल सेवा कॅम्प सुरू आहे. तर काय तुमच्या आंदोलनामुळे त्या कॅम्पवरती काही प्रभाव पडू शकेल का? निश्चितच आमच्या या संपामुळे निश्चितच त्या कॅम्पवर परिणाम होणार. आज जवळपास आमच्या जिल्ह्यातले 90% लोक आज संपामध्ये आहे. उद्या 100% होणार निश्चितच. आणि आज आम्ही इथे संपामध्ये नसतो तर आज नक्कीच त्या कॅम्पच्या याच्यामध्ये आज आमचं आयोजन असतं आणि आमचे कर्मचारी नसल्यामुळे जो कॅम्प ज्या प्रकारे यशस्वी व्हायला पाहिजे होता तो होणार नाही. काय सांगाल की आपल्या भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा म्हणतात की जिल्हानिहाय सगळं मजुरांपासून शेतकऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यापर्यंतची जी आहे आम्ही व्यवस्थितरित्या मांडणी करत आहोत आणि आर्थिक नियोजनामध्ये त्यांना पुढाकार सुद्धा देत आहोत, तरीसुद्धा आज तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे. जर असं असतं तर आज आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. आज आम्ही कर्मचारी आहे आणि सर्वांना सतत विवेक बुद्धीचा वापर करूनच आज कर्मचारी उतरलेला आहे का. आणि जे आर्थिक याचं म्हणत आहेत आपले माननीय पालकमंत्री, जर एवढीच आमची दखल घ्यायची होती तर त्यांनी स्वतः आज आम्हाला भेट देऊन आज आमच्या या संपाचं पूर्ण त्यांनी हे करून निराकरण करायला पाहिजे होतं आणि आमची मागणी तिथे आज त्यांनी मांडायला पाहिजे होती. काय सांगाल, आंदोलनस्थळी तुम्ही जमा झालेले आहेत, काय सांगाल? सर, मी प्रमोद लाकडे, परिश्रम भूमापक तुमसर या ठिकाणी आंदोलनात सहभागी आहे. आमचं खातं हे मूळतः तांत्रिक स्वरूपाचं आहे. मोजणी करणे, रेकॉर्ड तयार करणे आणि त्या रेकॉर्डचं जतन करून त्याच्या आधारे लोकांच्या हद्दीचे रक्षण करणे हा आमचा खात्याचा मूळ उद्देश आहे. हा काम त्यामुळे आमच्या आधीपासून संघटनेची मागणी होती की तांत्रिक स्वरूपाचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात यावं, परंतु शासनानं काही त्या मागणी मान्य केली नाही. त्यावरची आमची शैक्षणिक अर्हता होती 10वे वर्ग. नंतर शैक्षणिक अर्हता वाढवल्याशिवाय तुम्हाला तांत्रिक वेतन देता येणार नाही अशी अट घातली. त्यामुळे मान्य जमाबंदी आयुक्त दळवी साहेब यांच्या कार्यकालात शैक्षणिक अर्हता वाढवली. त्यानुसार 2011पासून BE सिव्हिल किंवा ITI सर्वेअर असे कोर्स केलेल्या व्यक्तीची भरती केली. त्यानंतरही आज 15 वर्षे होत आहेत, परंतु काही वेतनात सुधारणा केली नाही. म्हणजे क्वालिफिकेशन वाढली परंतु वेतन तेच राहिले. त्यानुसार आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत, पण शासन दखल घेत नाही. गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं मे महिन्यात, त्याच्यात दखल घेतली शासनानं आणि शासनाला असं आश्वासन दिलं की आम्ही 150 दिवसात तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू, परंतु त्या आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे पुन्हा आम्हाला आंदोलनाशिवाय गत्यंतर आलं नाही. आज आम्ही 18 तारखेपासून आंदोलन करत आहोत. सुरुवातीला आम्ही काम बंद आंदोलन केलं, नंतर आम्ही सामूहिक रजा घेतली 23 ते 27, आणि त्यातही जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही 2 तारखेपासून बेमुदत आंदोलन करू अशी शासनाला आम्ही पत्र दिले होते. त्यानुसार 27 तारखेला आमचा आक्रोश मोर्चा निघाला पुण्याला. त्यात पुण्यात बैठक झाली जमाबंदी आयुक्ताच्या कार्यालयासोबत, पण त्यात काय तोडगा निघाला नाही. त्यामुळे पुन्हा आम्ही 2 तारखेपासून आंदोलनात सामील झालो. आज शासनाला हेच मागणी आहे की आमच्याच क्वालिटीचे माणसं किंवा आमच्याच योग्यतेचे माणसं इतर विभागात काम करतात, त्यांना S8 मिनिमम S8 हा वेतन श्रेणी आहे, परंतु त्यांना S6 दिली जाते. S6 म्हणजे क्लरिकलची पोस्ट. त्यामुळे आमचं काम तांत्रिक स्वरूपाचं असल्यामुळे आम्हाला तांत्रिक वेतन देण्यात यावा ही आमची मागणी आहे. या संबंधाने तांत्रिक जे भरती झाले होते कर्मचारी 2011पासून, त्यांनी या संबंधाने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयानं म्हटलं आहे की इतर विभागात जे काम करतात याच शैक्षणिक अर्हताचे त्यांना काय वेतन देण्यात येते, यांच्या तुलनात्मक अभ्यास करून यांनाही वेतनश्रेणी लागू करावी असं त्यांनी आदेश दिला, परंतु त्या आदेशानुसारही कोणतीही कारवाई झालेली नाही. तर आम्हाला शासनाचे मागणं हेच आहे, काम तांत्रिक स्वरूपाचं, वेतन तांत्रिक स्वरूपाचे देण्यात यावा एवढीच. आता या अगोदरी आंदोलन झाले, आता आंदोलन सुरू आहे. जर याचं निराकरण झालं नाही तर यानंतरचं काय प्लॅनिंग घेतलं? तर आमचं शासनाला असं अल्टिमेटमच दिलेलं आहे, जर तुम्ही मागण्या केलं नाही तर आमचं काम असंच अखंड सुरू व्हावं. आज पहिल्यांदा आमचे काही लोक कर्मचारी सहभाग झाले. आता पुन्हा आमच्या विदर्भ भूमी संघटना आणि पुणे संघटना यांनी पत्र दिलेलं आहे, जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 12 पासून ते पूर्ण महाराष्ट्रात बंद राहील.
आता वेतन किती आहे तुम्हाला? आता आम्हाला S6 दिलं जाते क्लरिकलचं किती म्हणजे 19,900. अपेक्षा किती आहे? आमचा S8 कमीत कमी S8 असावा म्हणजे 25,500. सार्वजनिक आयोगामध्ये हा वेतन श्रेणी आमची 19,900 म्हणजे नाही 1900 ग्रेड पे होता. 1900 ग्रेड पे होता. त्याला कन्वर्ट साध्यामध्ये तो S6 म्हणजे 19,900 झालेला आहे. आता आमची मिनिमम मागणी एवढी होती की आम्हाला कमीत कमी S8 25,500 बेसिक असावा ही मागणी आहे. हां आमची भरती झाली तेव्हापासून कर्मचारी शैक्षणिक अर्धा BE सिव्हिल किंवा ITI सिव्हिल पण पुरेसं वेतन न मिळाल्यामुळे आमचे बरेच कर्मचारी डिपार्टमेंट सोडून गेले आणि पुन्हा 3 ते 4 वेटिंग लिस्ट लागल्या. त्यानंतर जे वेटिंग लिस्ट आल्या म्हणजे कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांना राहावं लागते, पाण्यापासून जावं लागते, परंतु वेतन मात्र याचंच आहे, कोणाचं आहे, बाबू लोकांचं आहे. त्यामुळे आमच्या कामाच्या स्वरूपाचा अभ्यास करून आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडी, प्रत्येक अपडेट, मोर्चा असो, आंदोलन असो, या जनसामान्यांच्या समस्या असो, त्याच्या बातम्या नियमित बघण्याकरता सक्षम भारत TV SB TVला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या काही बातम्या, जाहिरात आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असतील तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.